सद्गुरू साईबाबांचे आध्यात्मिक शिष्य श्री सद्गुरू उपासनी महाराज, श्री सच्चिदानंद सद्गुरू योगीराज उपासनी बाबा महाराज यांच्या मुखकमलातून निघालेली वाक्सुधा म्हणजे साक्षात ब्रह्मवाणी, ती म्हणजेच श्री उपासनी साई वाक्सुधा. सर्व शास्त्र सिद्धांत, अदृष्ट निराकार परमेश्वराच्या गुप्त गोष्टी प्रत्यक्ष अनुभवास आणून देणारे मुख्य साधन म्हणजे श्री उपासनी साई वाक्सुधा. या वाक्सुधेमधील आज आपण भाग क्रमांक 4 याचे श्रवण करणार आहोत. शके 1846 भाद्रपद शुद्ध 13 रविवार, तारीख 8 सप्टेंबर सन 1924. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सच्चिदानंद सद्गुरुवे नमः. अथ चतुर्थो अध्याय प्रारंभ. रंगनाथ स्वामींचे ब्रह्मचर्य. निगडीकर हरदास बुवा गेले काय, त्यांची काही संभावना करावयाची असती, हे रंगनाथ स्वामींचे वंशज आहेत म्हणे. असे बोलून महाराज पुढे म्हणाले, विधियुक्त ब्रह्मचर्याच्या योगे कोणत्याही प्रकारचे खटपट वगैरे न करता आपोआपच जर सर्व विलास मिळतात, तर मग ब्रह्मचारी राहण्यास काय हरकत आहे. पूर्ण ब्रह्मचर्य पाळून त्याचे दिवस पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे 8 वर्षांच्या वयापासून पुढे 33 वर्षे होईपर्यंत, म्हणजे एकंदर 40 वर्षाच्या वयापर्यंत ब्रह्मचर्य पाळले तर काही खटपट न करता आपोआपच सर्व प्रकारचे विलास मिळत असतात आणि सहजगत्या त्याचा उपयोग केला तरी ब्रह्मचर्य नष्ट होत नाही. हा आहे नियम. म्हणून ब्रह्मचारी राहणे हेच मुख्य आहे. ब्रह्मचारी शब्दाचे महात्म्य वगैरे पूर्वी वर्णन केलेले आहे, ते पुन्हा येथे बोलत बसण्याचे कारण नाही. अविवाहित राहून ब्रह्मचर्य धारण करतात ते आहेच. शिवाय विवाहित असून स्त्री पुत्र असूनही ब्रह्मचारी असणारे असतात. जसे श्रीकृष्ण व त्यांच्यासारखे अलीकडे ब्रह्मचर्याचे फळ मिळवणारे भगवत भक्त गोरा कुंभार, नरसिंह मेहता इत्यादी पुष्कळ होऊन गेलेले आहेत. श्री रंगनाथ स्वामी हे पूर्ण ब्रह्मचारी होते. आम्ही आत्ताच सांगितले की जो पूर्ण ब्रह्मचारी आहे त्याला सर्व विलास आपोआपच मिळतात. या नियमाप्रमाणे रंगनाथ स्वामी हे एका मोठ्या वाड्यात वरच्या महालात राहत असत. तो महाल उत्तम सुशोभित केलेला असे. आजूबाजूला पुष्कळशा विलासी सुशोभित वस्तू व मध्यभागी पलंग असून त्यावर महाराज पडलेले असत. जवळ सुंदर सुंदर स्त्रिया सेवा करीत असून ते आनंदात निमग्न असत. अशा रीतीने विलासाच्या सर्व गोष्टी पाहून योगी लोकांचे खरे तत्त्व ज्यांना माहीत नाही असे अज्ञानी मूर्ख लोक तर्क कुतर्क करीत त्यांना व्यभिचारी म्हणत असत. ते कृष्णालाही व्यभिचारी म्हणतात. आता व्यभिचारी शब्दाची व्याख्या. व्यभिचारी या शब्दाचा अर्थ फार सुंदर आहे, परंतु सत्पुरुष किंवा पूर्ण परमात्मा परमेश्वर जो आहे त्यालाच तो अर्थ लागू आहे. व्यभिचार यात वि अधिक अभिचार आणि अभिचार यात अभि अधिक चार. जी जगाच्या रीतीत ज्याच्या त्याच्या पद्धतीत वागण्यासाठी शास्त्र मर्यादा या अर्थासाठी अभि उपसर्गाचा उपयोग समजावा आणि अशा शास्त्र मर्यादेप्रमाणे चालणारे ते अभिचारी. अशा या शास्त्र नियमाप्रमाणे चालण्याची व्यवस्था कोणासाठी, तर ज्यांना इहलोकाचे सर्व प्रकारचे सुख मिळून अद्वैत अवस्थेचा अनुभव घेणे असेल आणि ईश्वरी अखंड सुखाचीही प्राप्ती करून घेणे असेल, अशा संसारी प्रापंचिक व्यवहारी लोकांसाठी ती मर्यादा पाळून पूर्ण झाली म्हणजे आतील बाहेरील एकच होते. ज्याकरता शास्त्र मर्यादा होती ते कार्य झाले म्हणजे कोणतीही द्वैत बाधा राहिली नाही. अशी ज्याची स्थिती झाली असेल त्याला
अभिची म्हणजे शास्त्र मर्यादेची काय जरुरी राहिली. शास्त्र मर्यादेची पूर्णता केली नाही आणि अपूर्ण अवस्थेतच शास्त्र मर्यादेविरुद्ध वागू लागला तर त्याचा परिणाम भोगावाच लागेल. जसे चोराच्या त्रासासाठी गावाभोवती घातलेले गावकूस जर मध्येच तोडले तर व चोर गेले नाहीत किंवा चोरांचा बंदोबस्तही झाला नसेल तर चोर आत शिरतील व त्याचा परिणाम भोगावा लागेल. परंतु बाहेरील चोर गावात किंवा घरात शिरणार नाही अशी व्यवस्था झाली किंवा त्यांना चोरायला आपल्या घरातच जर काही नसेल तर मग घर उघडे असले काय व लावले काय सारखेच आणि गावालाही कोट राहिला काय न गेला काय सारखाच. तसेच ज्याकरता शास्त्र मर्यादा धरली होती तिच्या योगे सर्व प्रकारे निर्वासन वृत्ती होऊन आत बाहेर कोणत्याच प्रकारे बऱ्या वाईटाचा विचार शिल्लक राहिला नाही. असे परब्रह्माशी पूर्ण तादात्म्य झाल्यावर मग शास्त्र मर्यादा असली काय व नसली काय सारखीच. पलालमीव धान्यार्थी त्यजेत ग्रंथ मसे शेत. धान्य हाती येईपर्यंत त्याच्या गरजेसाठी त्याचे जे पलाल म्हणजे साळ भूस ताटे यांची गरज, धान्य हाती आल्यावर भूस वगैरे निरुपयोगी होऊन आपोआपच टाकले जाते. तसेच एकदा शास्त्र मर्यादेने हाती येणारे ब्रह्मसुख त्याची प्राप्ती झाल्यावर जे शास्त्र मर्यादा निरुपयोगी होऊन आपोआपच सुटते म्हणजे अभिचारी अवस्था आपोआपच सुटते. मग ती शास्त्र मर्यादा म्हणजे अभिचारी अवस्था असली काय की नसली काय सारखीच. ज्याचे अभिचारी अवस्थेप्रमाणे म्हणजे शास्त्र मर्यादेप्रमाणे वागणे पूर्ण होऊन गेले आहे व आता शास्त्र मर्यादेत वागण्याची जरुरी राहिली नाही त्याला समान अवस्था येऊन मग आपोआपच व्यभिचारी अवस्था त्याच्या ठिकाणी येते. म्हणजे अर्थातच त्याला शास्त्र मर्यादा पाळण्याची काही जरुरी राहिली नाही. म्हणजे विगत झाली आणि अभिचारी अवस्था म्हणजे शास्त्र मर्यादा ज्याची तो व्यभिचारी. ज्याच्याजवळ धन आहे किंवा ज्याच्याजवळ भीती आहे तो आपल्या संरक्षणासाठी आपल्याभोवती कोटासारखी काही मर्यादा बांधून घेईल. परंतु ज्याच्याजवळ भिंतीसारखे काही राहिले नाही त्याला कोटाची किंवा मर्यादेची काय गरज. शास्त्र मर्यादेच्या आधारे पूर्ण निर्वासन अवस्था झाल्यावर म्हणजे वासनारूप चोरांची भीती नाहीशी झाल्यावर मग शास्त्र मर्यादेची त्याला काय गरज. मग तो शास्त्र मर्यादेत राहिला तरी निर्वासनच, तो शास्त्र मर्यादेच्या बाहेर कितीही वासनेची साधने झाली तरी तो निर्वासनच. याचप्रमाणे ज्याची स्थिती झाली असेल तो मोकळाच आणि तोच खरा व्यभिचारी. अशी स्थिती रंगनाथ स्वामींची होती. शेकडो जन्म त्यांनी अभिचारी अवस्थेत घालवले व शास्त्राची बाजू पूर्ण सांभाळली. हे त्यांनी कशासाठी केले तर पूर्ण निर्वासन अवस्था येऊन अमर्यादित अनंत जे आहे त्याची प्राप्ती होण्यासाठी. अर्थात त्या आनंदाची प्राप्ती होऊन गेली किंवा त्याबरोबर शास्त्र मर्यादा नष्ट झालीच म्हणजे कसेही शास्त्रविहित किंवा शास्त्रविरुद्ध जरी वागू लागला तरी त्याचे स्वतःचे काही बिघडतच नाही व त्यापासून दुसऱ्याचेही काही बिघडत नाही. असे रंगनाथ स्वामींसारखे पुष्कळ होऊन गेलेत व असेच जर आणखी कोणी कुठे असतील तर अशा महासत्पुरुषाच्या ठिकाणी व्यभिचारी याचा लोक जो वाईट अर्थ करतात तो लागू करू नये. श्रीकृष्ण परमात्मा पूर्ण ब्रह्मच होते म्हणून त्यांची व्यभिचारीचं वागणूक होती. म्हणून लोकांमध्ये जो त्याचा वाईट अर्थ समजतात तो त्यांच्या ठिकाणी तसा करीत नसतात. व्यभिचारी शब्दाचा वाईट अर्थ जो व्यवहारात करतात तो शास्त्र मर्यादा सोडून अपूर्ण अवस्थेत वाटेल तसे वागणारे जे आहेत त्यांच्यासाठी असतो व त्यांच्यासाठीच समजावा. 4.3 पूर्ण सत्पुरुषाकडे विषय वस्तूंचे येणे व त्याचा परिणाम. एकदा परब्रह्माचा अनुभव येऊन तो जगाच्या बाहेर गेला आणि तो जर प्रसंगाने जगाच्या रहाटीप्रमाणे शास्त्र मर्यादा ठेवूनही वागू लागला तर त्याची परब्रह्म अवस्था बंद पडते किंवा त्या अवस्थेतून तो मागे उलटला व पुन्हा त्याला ब्रह्मसुखाची प्राप्ती होत नाही असे होत नाही. तो मर्यादित आहे व अमर्यादितही आहे, दोन्हीमध्ये आहे, दोन्हींच्या बाहेरही आहे. म्हणणाऱ्यांनी त्याला व्यभिचारी किंवा अव्यभिचारी काही म्हटले तरी तो आपला दोन्हींच्या बाहेर असतो.
अशी पूर्ण निर्वासन अवस्था येऊन मर्यादेच्या बाहेर गेल्यावर जगातील स्त्रीधनादी ऐहिक विषयवस्तूंबद्दल ते पूर्ण निर्वासन झालेले असून ऐहिक विषयवस्तूंचा त्यांना कंटाळा असून व त्याची त्यांना गरज नसताही स्त्रीधनाधिक जड किंवा चैतन्य वस्तूंना व त्या ज्याच्या असतील त्यांनाही मर्यादित ऐहिक सुखातून निघून अमर्यादित अनंत सुखात जाण्याची गरज असल्यामुळे त्या आपोआपच अशा सत्पुरुषांच्या सहवासात येत राहतात. अर्थात त्या वस्तूंच्या व त्या ज्याच्या असतील त्यांचाही त्या सत्पुरुषाद्वारे आपोआपच उद्धार होत राहतो. धनदारादी विषयान रागी सक्त पुमान भजेत विरागी योगी तत्कुलोद्धारणायच. धनदारादी ज्या विषयवस्तू त्यांच्याविषयी इतर व्यवहारी मनुष्य आसक्त बुद्धीने लुब्ध होऊन त्यांचा उपभोग घेतात. जे पूर्ण योगी असतात, जे महापुरुष असतात, ते स्वतः सिद्ध विरागी म्हणजे विरक्त विषयवस्तूंविषयी प्रेमरहित असे असल्यामुळे त्यांच्याकडे जे धनदारादी विषय आपोआपच येतात. ते ज्यांच्याकडे येतात त्यांच्या उद्धार गतीसाठी सद्गतीसाठी केवळ आपल्या शुद्ध अशा योगदृष्टीने त्या वस्तूंचा त्या महापुरुषांकडून स्वीकार केला जातो व तसे करणे भाग पडते. अशा रीतीने रंगनाथ स्वामीसारखे योग्यतेला जे पोहोचलेले असतात त्यांच्याद्वारे पूर्व संस्कार ऋणानुबंधनामुळे ज्यांचा उद्धार होणे असेल त्या स्त्री धनादी विषयवस्तूंना किंवा त्या ज्यांच्या असतील त्यांना त्या सत्पुरुषाच्या सहवासात राहण्याचा योग आपोआपच येत असतो. पूर्वी होऊन गेलेले समर्थ रामदासांचे शिष्य रंगनाथ स्वामी कल्याण स्वामी यांच्यासारखे जे पूर्ण सत्पुरुष असतात ते जगव्यवहारापासून व संसार प्रपंचापासून अलिप्त झाल्यामुळे सामान्य व्यवहारी पुरुषाप्रमाणे त्यांची स्थिती नसून त्यांना स्त्रीधनाधिक विषयांबद्दल वीट आलेला असतो. म्हणून स्त्रिया धन इत्यादी विषयवस्तू जरी त्यांच्या कितीही सहवासात आल्या तरी ते त्यांचा सामान्य पुरुषाप्रमाणे जगव्यवहार रीतीने दुरुपयोग करीत नाहीत. असे पूर्ण सत्पुरुष स्त्रीधनाधिकांचा सामान्य पुरुषाप्रमाणे संसारी रीतीने दुरुपयोग करतात. अशी अज्ञान संसारात लंपट अशा स्त्री पुरुषांना कल्पना येणे साहजिकच आहे. परंतु ती समज फार साफ चुकीची असून अशी दृष्ट कल्पना करणारे महाघोर पाप करीत आहेत असे समजावे. तशा महापुरुषांची व संसारी पुरुषांची पूर्ण उलटसुलट दिशा असते. त्या महापुरुषांच्या सहवासात स्त्रिया धन इत्यादी कोणत्याही विषयवस्तूंचा कितीही समाज वाढला तरी त्यांचा त्या महापुरुषावर कोणत्याही प्रकारे मनुष्यासारखा परिणाम न होता त्या महापुरुषांच्या ब्रह्मरूप अवस्थेचा परिणाम त्यांच्यावर होऊन ते व त्यांचा परिवारही ब्रह्मरूप अवस्थेत जातात. जसे समुद्राच्या पाण्यात कितीही लहान मोठे मिठाचे खडे किंवा खडीसाखरेचे खडे आणून टाकले तरी त्या खड्यांचा त्या समुद्रावर काही परिणाम न होता ते खडेच समुद्ररूप होऊन जातात. तसेच प्रज्वलित पेटलेल्या अग्नीमध्ये काहीही लाकडी कचरा इत्यादी दह्य वस्तू टाकल्या गेल्या तरी त्या वस्तूंचा त्या अग्नीवर परिणाम न होता अग्नीच त्या वस्तूंना आत्मरूप करून घेतो. शुद्ध गंगेसारख्या नदीमध्ये कितीही घाणेरडे अमंगल कपडे धुण्यास नेले तर त्या कपड्याच्या मळाचा व कपड्यांचा परिणाम त्या गंगेवर होत नसून ती गंगाच त्या कपड्यांना आपल्यासारखी स्वच्छ करून टाकते. तसेच संसार प्रपंचात व्यवहारात निमग्न झालेले अनेक प्रकारे वासनाबद्ध झालेले कुत्सित बुद्धीचे अनेक पापाचरण केलेले श्रद्धाळू किंवा अश्रद्ध असे संसारी व्यवहारी स्त्री पुरुष ते कोणत्याही प्रकारे जगरीतीप्रमाणे व्यवहार करूनही जर सत्पुरुषाच्या सहवासात असतील तर तेही वरील उदाहरणाप्रमाणे सद्रूप होऊन जातात. हा सिद्धांतच आहे. 4.4 परमेश्वर सत्पुरुष यांच्याशी मानसिक सहवास. पूर्वी केव्हा सहवासाचे बाह्य आणि मानसिक असे दोन प्रकार सांगितलेले आहे. त्यात मानसिक सहवासाचे विशेष महत्त्व वर्णन केले आहे. सध्वा विधवा किंवा कुमारी असा कोणताही स्त्री समाज कोठेही असून ब्रह्मचर्य पालन करून शुद्ध अशा परमेश्वरी सद्बुद्धीने पूर्ण अशा सत्पुरुषांचा
पूर्ण सत्या साध्व्या यांना प्रत्यक्ष नजीक सहवास न करता मानसिक रीतीने जर सहवास करीत राहतील तर तशा स्त्रियांचा महिमा कोण वर्णन करावा. तर साक्षात योगिनी सत्या साध्व्या पूर्ण पतिव्रता ईश्वरी समजाव्या. त्यांच्या देहवासनानंतर त्या खास अखंड ब्रह्मसुखात जातात व त्यांचा परिणामही त्यांच्याच ठिकाणी जातो. तसेच कोणीही पुरुष शुद्ध अशा परमेश्वरी सद्बुद्धीने पूर्ण सत्पुरुषाचा किंवा ज्या कोणी सत्या साध्व्या असतील त्यांचा प्रत्यक्ष नजीक सहवास न करता मानसिक रीतीने सहवास करीत असून ब्रह्मचर्य पालन करीत राहतील तर तेही ब्रह्मचारी अवस्थेचेच फळ मिळून आपल्या वाडवडिलांसह स्त्रीपुत्रांसह ब्रह्मरूप अवस्थेत अखंड सुखात जातात हा निश्चय समजावा. मानसिक सहवासाकरता व ध्यानधारणेकरता तशा त्या पूर्ण सत्पुरुषांना किंवा सत्या साध्व्यांना एक वेळा दुरून पाहून ठेवावे लागते किंवा दुरून बाह्य सेवाधर्माच्या रूपाने बाह्य सहवासात काही थोडे दिवस राहावे लागते. खरोखरीचे जे पूर्ण समर्थ रामदासासारखे कोणी सत्पुरुष क्वचितच प्रकट होतील त्यांच्या सहवासात असणाऱ्यांविषयीचे हे सांगणे समजावे. तसे पूर्ण सत्पुरुष, पूर्ण ब्रह्मचारी, पूर्ण योगी पुरुष किंवा पूर्ण साधुसंत क्वचितच प्रसंगावत प्रकट होतात. तसे गावोगाव घरोघर पुष्कळ नसतात. 4.5 अनोळखी वेशधारी साधुसंतांशी व पूर्ण सत्पुरुष सत्या साध्व्या यांच्याशी कसे वागावे. गावोगाव जर असे पुष्कळ सत्पुरुष होऊ लागले तर त्यात खरा कोणता व खोटा कोणता हे अज्ञानी व्यवहारी लोकांना समजण्यास कठीण जाते. म्हणून बहुतेक स्त्री पुरुष समाज कोठेही सत्पुरुष आहे असे समजून फसले जाण्याचा संभव आहे. तशा प्रसंगी कोणालाही कोठेही सत्पुरुष भावनेने त्याच्याजवळ जाण्यास हरकत नाही. परंतु कोणत्याही प्रकारे लोभ वाढवणाऱ्या धनद्रव्याधिक कोणत्याही विषयवस्तू त्यांनी मागितल्या तरी न देता त्या सत्पुरुष म्हणवणाऱ्यांनी प्रत्यक्ष स्पर्श न करता स्त्री पुरुषांनी दुरूनच बाह्य सेवाधर्माने राहिले तर काही हरकत नाही. तो एक अनाथ आहे असे समजून जरुरी पुरती मात्र त्याची खाण्यापिण्याची, वस्त्राची किंवा आरोग्यासंबंधाची व्यवस्था ठेवली तर काही हरकत नाही. तशांना आपल्या व्यवहारी घरात ठेवू नये. गावाच्या बाहेर अलग कोठे असतील तेथेच ज्याला जरूर वाटेल तेवढ्या पुरते जावे. तसे लोक कोणत्याही प्रकारे विषय वस्तूसंबंधी लोभ दाखवतील तर त्याच्या भानगडीत पडू नये. कारण कोणत्याही पूर्णसिद्ध अशा सत्पुरुषांची किंवा सत्पुरुष अवस्थेत जाऊ इच्छिणाऱ्या साधकांची किंवा सत्या साध्व्या योगिनी व कोणीही योगिनीचा किंवा परमेश्वरी अवस्थेचा अभ्यास करीत असतील अशा सत्या साध्व्यांची सर्व प्रकारे निर्वासन विरक्ती अशीच वृत्ती असते व असावी लागते. अशा साधक अवस्थेत असलेल्या पुरुषांच्या किंवा स्त्रियांच्या त्या विरक्तपणाच्या अभ्यासाचा भंग करण्यास कोणीही प्रवृत्त होऊ नये. त्यापासून आपले कल्याण तर नाहीच पण दोघांनाही महादोष घडतात. म्हणून जरूर वाटल्यास दुरून सेवाधर्माने त्यांची जरुरीची व्यवस्था पाहणे आणि त्यांच्या वैराग्याच्या अवस्थेला आणि ईश्वरी साधना अभ्यासाला उत्तेजन देत राहणे हेच बाह्य सेवाधर्म करणाऱ्या भक्तांचे कर्तव्य आहे. या योगेच त्यांचे कल्याण असते. कोठेही सत्पुरुष किंवा सत्या साध्व्या या पूर्ण अवस्थेत असोत किंवा अभ्यासासाठी साधक अवस्थेत असोत त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारे सांसारिक प्रापंचिक व्यावहारिक रीतीची कोणतीही कामना धरून जाऊ नये किंवा ते सत्पुरुष आहेत की नाही ही परीक्षा पाहण्यासाठी काही छलबुद्धीने त्यांना उपद्रव देण्यासाठीही केव्हाच जाऊ नये. त्यातल्या त्या स्त्रियांनी सत्पुरुषांविषयी आणि पुरुषांनी सत्या साध्व्यांविषयी दृष्ट कामवासना व पापवासना बुद्धीने तर मुळीतच जाऊ नये. अशी त्यांच्याविषयी पापबुद्धी धरणे हे महाघोर भयंकर असे पाप आहे. शेकडो जन्म नरकाचे साधन करून ठेवल्यासारखे होते. कोणीही स्त्री पुरुषांनी कोणत्याही पूर्ण परब्रह्म परमेश्वर रूप अशा सत्पुरुषाच्या ठिकाणी पूज्यबुद्धी धरूनच तेच आपल्या कुळातील सर्व वाडवडील, आपले मातापिता, लहान मोठा परिवार आहे अशा दृढ भावनेने पूज्य बुद्धीने दुरूनच त्यांची सेवा, पूजा, नमस्कार वगैरे केले म्हणजे
खरोखरीच आपल्या सर्व कुळातील स्त्रिया पुरुष निश्चयाने ब्रह्मरूप परमेश्वर अवस्थेत जातात असा सिद्धांत समजावा. तसेच स्त्री जातीपैकी जर कोणी संसार प्रपंचातील परिवार वगैरेपासून सर्वसंग परित्याग अशा सत्या साध्व्या असतील तर आपल्या वयापेक्षा जास्त वयाची असल्यास तीच आपली प्रत्यक्ष माता आहे व तीच देवतांची देवी आदिमाया आदिशक्ती आहे अशी पूज्य भावनेने तिच्याशी वर्तन ठेवावे. तसेच ती आपल्यापेक्षा कमी वयाची असल्यास ती आपली साक्षात कन्याच समजून ती परमेश्वर रूप अवस्थेत आहे म्हणून जो अदृष्ट परमात्मा परमेश्वर आहे त्याला तीच आपली कन्या समर्पित केली अशा बुद्धीने पाणी सोडून खरोखरीचे कन्यादानाचे फळ मिळवावे. अशा रीतीने कन्याबुद्धीने संबंध जोडला म्हणून कन्यादानाच्या अपार पुण्याचे योगे आपली स्वतःची मुलगी असेल तर ती व आपण व आपला परिवार अनायासेच परमेश्वरी ब्रह्मसुखात जातो आणि तोच भगवान वैकुंठाधिपतीची लक्ष्मी, शंकराची पार्वती, ब्रह्माची सावित्री व सर्व जगाची आदिशक्ती अशी दृढ भावना ठेवून त्या बुद्धीनेच त्या सती साध्वी अवस्थेत असलेल्या व आपण निश्चयपूर्वक मानून घेतलेल्या कन्येशी तशा बुद्धीनेच दुरून तिच्याशी तसे वागावे. जसे अग्नी हा प्रत्यक्ष नारायण स्वरूप आहे हे खरे, परंतु अग्नीपासून फायदा करून घ्यावयाचा असल्यास त्याला प्रत्यक्ष स्पर्श करीत नाहीत, तर कोणताही त्यापासून होणारा फायदा दूर असूनच करून घेता येतो. तसेच कोणत्याही अवस्थेत असलेल्या सत्पुरुष किंवा सत्या साधवा यांच्यापासून दूर राहूनच सेवाधर्माने व बाह्य किंवा मानसिक सहवासाने उपयोग करून घ्यावा आणि जरुरी पुरती त्यांची व्यवस्था पाहणाऱ्यांनी पाहावी. ती आपली कन्या मानून घेतली म्हणून वाटेल तसा लोभ वाढवणाऱ्या वस्तू तिला देण्याच्या भानगडीत पडू नये. या अध्यायाचे पठन श्रवण केल्याने स्त्री पुरुष सती साध्वी व सत्पुरुष अवस्थेत व मनुष्य अवस्थेतून ईश्वरी अवस्थेत कसे जातात याचे वर्म समजले जाऊन आत्मा पवित्र राहील व एका जन्मातच ईश्वरपदात जाण्याचा व सत्पुरुष होण्याचा अधिकार येईल. ब्रह्मचारीपणाचे फळ मिळेल. ओम तत्सत इति श्री सच्चिदानंद सद्गुरू उपासने प्रणिता या वाक्सुधाया. व्यभिचारी शब्दाची व्याख्या, सत्पुरुषाकडे विषयांचे येणे व त्याचा परिणाम इत्यादी विषय विवरण नाम चतुर्थ अध्याय समाप्त. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. शुभम भवतु. जय सद्गुरू.